हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्रेयान् द्रव्यमयाद्यज्ञाज ज्ञानयज्ञ परन्तप, सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं, पूर्णब्रह्मपरानन्दमीशमालन्दिवल्लभम्। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती। अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं, तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। जयांची केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता। श्रेयान् द्रव्यमयाद्यज्ञाज ज्ञानयज्ञ परन्तप, सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते। ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायाचा विचार आपण करतो आहोत आणि या 4थ्या अध्यायातील 33व्या क्रमांकाचा हा श्लोक आहे। हा श्लोक आणि यावर असलेल्या काही ओव्या त्याचा विचार आपण गेल्या पाठामध्ये केलेला आहे। जवळजवळ 3 ओव्यांचा विचार आपण केलेला आहे, पण थोडक्यात झालेल्या पाठाचा विचार आपण करून राहिलेल्या ज्या 4 ओव्या त्यांचा विचार करूया। परंतप द्रव्यमयाद यज्ञात ज्ञानयज्ञ हा श्रेयान पार्थ सर्वम अखिलम कर्म ज्ञाने परिसमाप्यते। हे परंतप, हे अर्जुना, द्रव्यादी यज्ञापेक्षा ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे आणि सर्व कर्म ज्ञानातच काय होतात, समाप्त होतात। अर्जुना, वेदोजयाचे मूळ जे क्रियाविशेष स्थूळ, जया नवाळीचे फळ स्वर्ग सुख। अर्जुना, वेद ज्यांचं मूळ आहे, जे क्रियांच्या बाहुल्याने विस्तारलेले आहेत, आणि स्वर्ग सुख हे ज्यांचं अपूर्व फळ आहे, ते द्रव्यादी याग कीर होती, परिज्ञान यज्ञाची सरी न पवती, जैसी तारा तेज संपत्ती दिनकरा पाशी। ते द्रव्यादी यज्ञ आहेत हे खरं आहे, परंतु हे सर्व यज्ञ ज्ञान यज्ञाची बरोबरी करू शकत नाही। कशी? ज्याप्रमाणे सूर्याजवळ तारकांच्या तेजाची संपत्ती काय होते, निस्तेज होते, सूर्याच्या बरोबरीला त्या ताऱ्यांच्या तेजाचं वैभव कधी येऊ शकत नाही। अगदी त्याप्रमाणे हे सर्व यज्ञ ज्ञान यज्ञाची बरोबरी करू शकत नाहीत। आणि इथून पुढं ज्ञानाचं वर्णन करत आहेत। पुढचा जो श्लोक येईल त्यावर भाष्य करताना पहिली जी ओवी आहे, ते ज्ञान पैगा बरवे, ते ज्ञान म्हणजे कोणतं ज्ञान? आता या 5 ओव्यामध्ये विचार ज्ञानोबारायांनी मांडलेला आहे। त्यातील एक ओवी आपण पाहिली, देखे परमात्म सुख निधान साधावया योगी जन, जे न विसंबिती अंजन उन्मेष नेत्री। देखे, असं पहा की परमात्म सुख निधान, परमात्म सुखाचा ठेवा साधावया मिळवण्याकरिता, योगीजन म्हणजे साधक लोक, उन्मेष नेत्री म्हणजे बुद्धीच्या डोळ्यामध्ये जे अंजन न विसंबित, जे अंजन घालण्यास कधीही विसरत नाही। मग कशाचं वर्णन आहे? हे सगळं ज्ञानाचं वर्णन आहे। ते ज्ञान म्हणजे परमात्म सुखाचा ठेवा मिळवण्याकरिता साधक लोक आपल्या बुद्धीच्या डोळ्यामध्ये जे ज्ञान रूपी अंजन घालण्यात विसरत नाहीत, हे ज्ञानाचं वर्णन आता इथं करणार आहेत। ही ओवी आपण पाहिलेली आहे। देखे परमात्म सुख निधान साधावया योगी जन, जे न विसंबिती अंजन उन्मेष नेत्री। जे धावतया कर्माची लाणी, नैष्कर्म्य बोधाची खाणी, जे भुकेलिया धणी
साधनांची, जे धावतया कर्माची लाणी, जे जे म्हणजे ज्ञान. आता जे जे इथं येईल ना ते त्याने काय सांगणार? ज्ञान. कारण पुढे सांगणार आहे ते ज्ञान पैगा बरवे, जरी म्हणिया ध्यानावे तरी संताया भजावे सर्वस्वीशी. ते ज्ञान गुरूंच्या जवळ जाऊन दंडवत भूमीवर दंडाप्रमाणे भूमीवर पडून दीर्घ काय करावा? नमस्कार, सेवा, आणि आत्मसंबंधी काय करावेत? प्रश्न. म्हणजे या साधनांच्या द्वारे ते तत्वसाक्षात्कारी असलेले श्री गुरु काय करतील? ज्ञानाचा उपदेश करतील. जे धावतया कर्माची लाणी, जे पूर्वापार चालत आलेल्या कर्माच्या समाप्तीचं काय आहे? स्थान आहे. पूर्वापार चालत आलेल्या कर्माच्या समाप्तीचं स्थान. धावतया, धावत म्हणजे वाढत असलेल्या, चालू असलेल्या. हे पहा, जोपर्यंत आत्मसाक्षात्कार आपल्याला होत नाही, अपरोक्ष रीतीनं त्या आत्म्याचा परमात्म्याचा अनुभव येत नाही, तोपर्यंत कर्म काही सुटत नाही. तरी आत्मा दृष्ट नोहे तव कर्म करणे का ठाय. जोपर्यंत आत्मा गोचर होत नाही तोपर्यंत कर्म करणं थांबत नाही. म्हणजे धावतया कर्माची लाणी, जे ज्ञान पूर्वापार चालत आलेल्या कर्माच्या समाप्तीचं काय आहे? स्थान आहे. ज्ञान प्राप्त होईल तर ते कर्म काय होणार? थांबणार आहे. जे धावतया कर्माची लाणी. शेवट आश्रय, सीमा म्हणा, हद्द म्हणा, असा त्या लाणी शब्दाचा काय आहे? अर्थ आहे. जे म्हणजे ते ज्ञान धावतया कर्माची लाणी, म्हणजे पूर्वापार चालत आलेल्या कर्माच्या समाप्तीचं काय आहे? स्थान आहे. नैष्कर्म्य बोधाची खाणी, निष्कर्मतेच्या ज्ञानाची काय आहे? खाण आहे. आत्मा अकर्ता आहे हे जे ज्ञान आपल्या स्वतःला आपण स्वरूपतः नैष्कर्म्य आहोत, हे जे ज्ञान आहे त्या ज्ञानाची हे काय आहे? खाण आहे. कोण? हे ज्ञान. वर्णन कशात चाललं? सगळं ज्ञानाचं चाललं. कसं आहे ते ज्ञान? धावतया कर्माची लाणी, जे पूर्वापार चालत आलेले जे कर्म आहेत, किंवा धावणे शब्दाचा अर्थ पळणे, वेग, घाई. हे पहा, साधक काय करत असतो? मुक्तीकरिता त्याला जे ज्ञान प्राप्त करायचंय त्या ज्ञानाचा अधिकार येण्याकरिता चित्तशुद्ध्यर्थ त्याला काय करावं लागतं? कर्म करावं लागतं. चित्तस्य शुद्ध हे कर्म. मनशुद्धीच्या मार्गी जे विजयी व्हावे वेगी तै कर्म सबळा लागी आळसू न कीजे. कर्मानेच काय होते? चित्तशुद्धी. म्हणून मग तो काय करतो? हे कर्म करण्यात आळस करत नाही, म्हणजे ते कर्म काय करतो? करतच राहतो. अशा त्या कर्माच्या समाप्तीचं स्थान हे ज्ञान आहे. त्याचं करणं कधी सरतं? ज्ञान प्राप्त झाल्यानंतर. जशी तृप्ती झाली या जैसी साधने सरती देखील आत्मतुष्टी तैसी कर्मे नाही. त्याला कर्म नाहीत. कर्माचा शेवट तिथं ज्ञानात होणार आहे, पण तोपर्यंत मात्र त्याला कर्म सचाडाची ये परी. वेड्या माणसासारखे काय करावे लागणार आहेत? कर्म करतच राहावे लागणार आहेत. जे धावतया कर्माची लाणी, धावत धावत या वर्तमान जन्मामध्ये चित्तशुद्धी होऊन कृतार्थ होण्याच्या तातडीनं केलेल्या कर्माचं जे मुक्कामाचं काय आहे? स्थान आहे. करावी तातडी परमार्थी. परमार्थ मार्गामध्ये काय करावी? तातडी करावी. म्हणजे साधना करण्यामध्ये तातडी करावी. फळासाठी तुका म्हणे नाही चालत तातडी. लक्षात, ते फळ जेव्हा मिळायचं ते त्यावेळेस मिळणार आहे, पण म्हणून मग स्वस्थ बसायचं नाही. साधनांची काय करायची? घाई करायची, तातडी करायची. असं धावतया कर्माची लाणी ते ज्ञान. पुन्हा नैष्कर्म्य बोधाची खाणी, नैष्कर्म्यतेच्या ज्ञानाची हे ज्ञान काय आहे? खाण आहे. आणि जे भुकेलिया धनी साधनांची, आणि जे भुकेलिया साधनांची धनी म्हणजे मोक्षरूप साध्य मिळवण्याकरिता भुकेलेल्या साधनाच्या तृप्तीचं हे ठिकाण आहे. भुकेलेल्या म्हणजे हा जो आतुर झालेला आहे त्या परमात्मा प्राप्ती करता काय झालेला आहे? तो आतुर झालेला आहे. जसं एखाद्याला प्रचंड काय लागते? भूक लागते, मग तो जेवणाकरता काय झालेला असतो? आतुर झालेला असतो. भुकेलेल्या माणसाला दुसरं तुम्ही काही दाखवलं त्याचं मन त्याच्यात रमेल का?
त्याला फक्त एक काय पाहिजे, एकमेव अन्नच पाहिजे. त्याला आता जगातील उत्तम कलाकार, गायक, वादक, आणखी कोणी ज्ञानी, व्याख्याता, आणखी काही मनोरंजनाची जी साधनं आहेत ती दिली तर चालेल का? नाही. त्याला एकमेव काय पाहिजे, आता त्याचा प्राण व्याकुळ झाला कशासाठी? अन्नासाठी. अगदी शब्द वापरला, भुकेल्या धणी साधनांची. जे मोक्षाची भूक लागलेल्या मुमुक्षूनं त्या भूक निवारणाकरता केलेल्या श्रवणादी जी साधनं आहेत त्या साधनानं प्राप्त होणारी ही काय आहे? तृप्ती आहे. वर्णन कशात चाललं? ज्ञानाचं. या ओवेमध्ये त्या ज्ञानाला 3 प्रकारे सांगितलं. कसं आहे ते ज्ञान? धावतया कर्माची लाणी. लाणी म्हणजे शेवट. म्हणजे तो मुमुक्षू जे कर्मे करतोय, आळस न करता कर्म करतोय, त्या कर्माचं शेवट म्हणजे हे ज्ञान आहे. पुन्हा नैष्कर्म्य बोधाची खाणी. मी अकर्ता आहे हे जे ज्ञान आहे, आत्मा अकर्ता आहे हे जे ज्ञान आहे, आत्म्याच्या नैष्कर्म्यतेचं जे ज्ञान आहे, त्या ज्ञानाची हे काय आहे? खाण. कोणतं? हे स्वरूप ज्ञान. पुन्हा जे भुकेल्या साधनाची धनी. म्हणजे भुकेल्या साधनाची धनी म्हणजे काय आहे? तृप्ती आहे. त्याची तृप्ती कधी होणार आहे? हे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर. तोपर्यंत त्याला काय करणार आहे? तो साधनच करणार आहे. जे धावतया कर्माची लाणी. हे पा, जोपर्यंत अपरोक्ष रीतीनं ज्ञान होत नाही, केवळ शाब्दिक ज्ञान नाही, तसा त्याला दृढ अपरोक्ष अनुभव आला पाहिजे. ते ज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कर्म करणे सोडू नये. तैसी आत्मज्ञानाविखी जव निश्चिती नाही निकी तव नोहावे यागादिकी उदासीन. ज्ञानोबराय म्हणतात, तोपर्यंत यागादिकांविषयी उदासीन होऊ नये. जोपर्यंत आत्मज्ञानाविषयी खात्री झालेली नाही, म्हणजे तो परमात्मा मीच आहे या बोधावर जोपर्यंत अनुभवानं तो पोहोचत नाही तोपर्यंत त्याला कर्म, उपासना इत्यादी करणं काय आहे? क्रमप्राप्तच आहे. मग चित्तशुद्धीद्वारा ज्या वेळेस ज्ञाननिष्ठा काय होईल? प्राप्त होईल. मग त्याचं कर्म करणं काय होणार आहे? आपोआपच. जसं वृक्षाला ते फळ पिकलं की त्या वृक्षाला, त्या फांदीला काय करतं? ते आपोआपच सोडतं. लक्षात. तसं याला कर्म सोडण्याची गरज पडणार नाही. कर्मे काय होतील? हळूहळू ती क्रिया काय होईल? याच्याकडून गळून पडणार आहे. पण तोपर्यंत मात्र त्याला कर्म करावे लागतील. हे ज्ञान जे आहे हे धावतया कर्माची लाणी आहे. म्हणजे पूर्वापार चालत आलेले जे कर्म आहेत मुमुक्षूसाठी चित्तशुद्ध्यर्थ म्हणून सांगितलेले जे जे शास्त्रीय कर्म आहेत त्या कर्माचं हे शेवटचं काय आहे? स्थान आहे. जे धावतया कर्माची लाणी. लाणी म्हणजे शेवट, आश्रम, आश्रय, सीमा, हद्द. त्या कर्माची हद्द तिथपर्यंत आहे. पुन्हा ज्ञान कसं आहे? नैष्कर्म्य बोधाची खाणी आहे. नैष्कर्मतेचा बोध म्हणजे दृढतेनं आत्मा हा निष्कर्म आहे, अकर्ता आहे, अशा ज्ञानाची हे स्वरूप ज्ञान काय आहे? खाण आहे. हे ज्ञान प्राप्त झालं तरच त्याला आत्म्याच्या नैष्कर्म्यतेचा काय होईल? बोध होईल. आणि पुन्हा जे भुकेल्या साधनांची धनी. भुकेलेल्या साधनाची धनी. धनी म्हणजे तृप्ती. हे काय भुकेचे प्रकार आहेत की नाही? वेगवेगळे. काहींना परमार्थाची, भगवत प्राप्तीची काय लागलेली असते? भूक लागलेली असते. तीव्र त्यांची इच्छा काय झाली असते? प्रबळ झालेली असते. असं आहे. आता हे पहा, इच्छा वेगळी आणि भूक वेगळी बरं का. भुकेल्या साधनाची म्हटलेलं आहे. हे पहा, खाण्याची इच्छा वेगळी आणि भूक वेगळी. कधी कधी भूक नसताना सुद्धा काही खाण्याची काय होते? माणसाला आवडीचे पदार्थ खाण्याची इच्छा होते. पण भुकेच्या वेळी मात्र तो काही आवडीनिवडीचा विचार करत नाही. एक श्लोक आहे, त्याचे 4 मुद्दे सांगितलेले आहेत. कामातुराणाम न भयम न लज्जा, अर्थातुराणाम न गुरुर्न बंधू, तसं क्षुधातुराणाम न रुचिर न वेला असं सांगितलेलं आहे.
जो प्रचंड भुकेलेला माणूस असतो त्याला कोणताही पदार्थ द्या, म्हणजे खाण्याचा, त्याच्या आवडीचा असो नसो, पण तो काय करतो त्यावेळेला खातो. त्याला रुचीचा विचार करत नाही, न वेळेचा विचार करत नाही. रात्री 2 वाजता सुद्धा तो भूक लागली असेल तर काय करू शकतो, खाऊ शकतो. भुकेला कोंडा असला तरी काय होतो, त्याला हवासा असतो. इच्छा वेगळी आणि भूक वेगळी. परमार्थाची इच्छा नाही झाली पाहिजे, परमार्थाची भूक लागली पाहिजे. लक्षात आलं? आपण परमार्थ कसा करतो ते आता आपण पाहायचं. आपल्याला खरोखर परमार्थ करण्याची इच्छा आहे की परमार्थाची काय लागलेली आहे, भूक लागलेली आहे. हे पहा, इच्छा मनुष्य काय करू शकतो, दाबून ठेवू शकतो, पण भूक काय दाबून ठेवता येत नाही. एखाद्या गोष्टीची इच्छा झाली पण ती वेळ उचित नसेल, अनुकूलता नसेल, तर तो काय करतो, इच्छा दाबून ठेवतो अनेक वेळेस. पण भूक लागलेली भूक कशी काय दाबून ठेवी? न आवडणारा पदार्थ सुद्धा त्यावेळेस काय करेल, तो खाऊन टाकेल. काय भूक लागली पाहिजे असं. आता हा जो साधक आहे तो आत्मप्राप्तीकरिता निरनिराळे जे साधनं करत असतो ते तीव्रतेनं करत असतो. आणि हे परमात्मा प्राप्तीकरता केलेले जे साधन आहे ते कसं करत असतो, भूक लागल्यासारखं करत असतो. हे साधनं कशी आहेत, भुकेल्या साधनाची धनी. मोक्षाची भूक लागलेल्या त्या मुमुक्षुने भुकेच्या निवारणाकरिता केलेले जे श्रवणादी साधनं, त्या साधनानं प्राप्त होणारी ही तृप्ती आहे. ज्ञानाचं वर्णन झालेलं आहे. जे भुकेल्या धनी साधनाची जेथ प्रवृत्ती पांगुळ झाली, तर्काची दिठी गेली, जेणे इंद्रिये विसरली विषय संगू. जेथ प्रवृत्ती पांगोळ झाली, ज्या ठिकाणी ज्ञानाचं वर्णन, ज्या ज्ञानाच्या ठिकाणी प्रवृत्ती पांगुळ झाली, लुळी पडते, कर्माची प्रवृत्ती. जे ज्ञान प्राप्त झालं की प्रवृत्ती काय होते, पांगळी होते, म्हणजे काही करावंसं वाटत नाही. पुन्हा तर्काची दिठी गेली, तर्काची दृष्टी जाते, म्हणजे तर्क काय होतो, आंधळा होतो. तर्काची दृष्टी जाते, तर्क हेतुसाध्य आणि दृष्टांतरहित होऊन जातो. जेणे संगी इंद्रिये विषय संगू विसरली, जेणे इंद्रिये विषय संगू विसरली. आणि जे ज्ञान प्राप्त झालं असता इंद्रिये विषयांची आवड विसरतात. याच्यातही 3 मुद्दे सांगितलेले आहेत ज्ञानासाठी. जे प्रवृत्ती पांगुळ झाली, प्रवृत्ती पांगळी झाली, कुंठित झाली, पंगू झाली. प्रवृत्ती म्हणजे कर्माची आवड, बहिर्मुख असलेली अंतकरणाची इंद्रियद्वारे बाहेर गेलेली जी वृत्ती, याला काय म्हणायचं, प्रवृत्ती. आणि ही प्रवृत्ती पांगुळ झाली, कुंठित झाली. हे पहा, आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर तो ज्ञानी पुरुष कर्म टाकत नाही, तर त्याचं कर्म आपोआप काय होतं, थांबतं. फळली केळी उन्मळे, तैसी आत्मलाभे प्रबळे, जयाची क्रिया ढाळे ढाळे गळती आहे. फळली केळी उन्मळे, केळीचं झाड केळीचं फळ दिल्यानंतर आपोआपच काय होतं, उन्मळून पडतं. तैसी त्याप्रमाणे प्रबळे आत्मलाभे, प्रबळ आत्मलाभ म्हणजे दृढ अपरोक्ष ज्ञान ज्याला आत्मसंबंधानं झालेलं आहे त्याची क्रिया ढाळे ढाळे गळती आहे. हळूहळू ती क्रिया काय होते, आपोआप सुटून जाते. आता गीतेमध्ये, भगवद्गीतेमध्ये प्रवृत्ती हा जो शब्द आहे तो कर्म या अर्थानं आलेला आहे. म्हणून ही प्रवृत्ती आणि निवृत्ती ये ओझे नेघे मती, प्रवृत्ती म्हणजे कर्म असं आहे. आता ही प्रवृत्ती जी आहे ती काय झाली, पांगळी झाली. कधी, हे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर प्रवृत्ती पांगळी होते. म्हणजे आता त्याला काही करावंसं वाटत नाही. त्यानं आपल्याला स्वतःला मी आत्मरूप आहे असं अपरोक्षतेनं जाणल्यानंतर त्याची ती कर्माची जी प्रवृत्ती असते ती काय होते, पांगळी होते. स्वरूप ज्ञानामध्ये तर्क आंधळा होत असतो.
बाकीची जी व्यवहारातील ज्ञान आहे तिथं मात्र तर्क कसा आहे, डोळस आहे. उलट ते ज्ञान करून देण्यामध्ये तो काय आहे, सहाय्यक आहे. ही बाह्य जी ज्ञान असतात ती करून देण्यामध्ये. पण इथं वर्णन जे स्वरूप ज्ञानाचं, स्वरूपभूत जे ज्ञान आहे, आत्मज्ञान म्हणजे ज्ञानरूप आत्मा. आत्मा आणि ज्ञान वेगळं नाही. आत्म्याचं ज्ञान म्हणजे आत्मा वेगळा आणि त्याचं होणारं ज्ञान असं नाही आहे. तो आत्मा काय आहे, ज्ञानरूप आहे. फक्त त्याला तो मी आहे हे आत्मत्वानं जाणणं. तिथं तर्क काय होतो, पांगळा होत असतो. हे पहा, व्यवहारामध्ये या प्रपंचामध्ये तर्काला म्हणजे अनुमानाला काय आहे, चांगलं स्थान आहे. अनेक गोष्टी मनुष्य काय होत असतो, तर्काने जाणत असतो. बऱ्याच गोष्टी तर्कानेच तो जाणतो. हे पहा, आभाळ आलं की पाऊस पडणार, हे काय पाहिजे, प्रत्यक्ष आहे का नाही, तर्क आहे. तर्कानं तो काय करतो, भविष्यकालीन असं अनुमान करत असतो. किंवा नदीला पूर आलेला दिसला तर कुठेतरी काय झालेलं आहे, वरती पाऊस झालेला आहे, हे काय करतो, तो अनुमान करत, भूतकालीन अनुमान. आभाळ आलं पाऊस पडेल, हे भविष्यकालीन अनुमान. आत्ता नदीला पूर दिसला तर कुठेतरी पाऊस पडलाय म्हणजे काल परवा, हे भूतकाळातलं अनुमान. आणि आत्ता आपण पर्वताजवळून जात आहोत, पर्वतावर आपल्याला धुराची रेष दिसली, यत्र यत्र धुमाः तत्र तत्र वह्निः, या न्यायानं इथे अग्नी आहे, हे वर्तमानकालीन अनुमान. अशा प्रकारे तर्क आपण करत राहतो. व्यवहारामध्ये नेहमी तर्क काय आहे, उपयोगी आहे. पण हा तर्क जो आहे हा प्रत्यक्ष उपजीवी आहे. आणि हे जे ज्ञान आहे, स्वरूपभूत ज्ञान, तेथे काय होतं, तर्क आंधळा होतो. कारण तर्काला कार्याच्या प्रत्यक्ष ज्ञानाची काय असते, जरुरी असते. ज्याप्रमाणे अग्नी जरी प्रत्यक्ष नाही आहे, आता आपण डोंगराच्या पायथ्याला आहोत, डोंगरावरील अग्नी प्रत्यक्ष आपल्याला दिसत नाही आहे, पण धूर तरी काय आहे, प्रत्यक्ष आहे ना. आणि त्या प्रत्यक्ष असलेल्या धुरावरून तेथे अग्नी आहे असं आपण काय केलं, अनुमान केलं, म्हणजे तर्क केला. पण ब्रह्मज्ञान, त्या ब्रह्मज्ञाना ठिकाणी असं काही कार्यच नाही आहे, परब्रह्माचं काही असं कार्यच नाही आहे, म्हणून तिथे तर्क काय होतो, आंधळा होतो. बर, तर्क करायचा आहे ज्या मनानं, ते मनच आता राहत नाही. मन हे राम झाले, मन त्या ज्ञानामध्ये विरून जातो. तर्कू आयणी नेघे अंगी जायाचे असं म्हटलं ना, त्या ज्ञानाचं वर्णन करत असताना म्हटलंय की नाही, तर्कू आयणी नेघे अंगी जायाच्या, त्याच्या अंगाला सुद्धा काय होऊ शकत नाही, स्पर्श करू शकत नाही. स्वरूपभूत ज्ञानाचं वर्णन आहे. मनाचे प्रजेत प्रवृत्ती पांगुळ झाली, तर्काची दिठी गेली, जेणे इंद्रिये विसरली विषय संगू. जेणे विषय संगू इंद्रिये, जेणे इंद्रिये विषय संगू विसरली, ज्याच्या योगानं इंद्रिये विषयाच्या आसक्तीला विसरून जातात. म्हणजे इंद्रियांना विषय भोगावेसे वाटत नाही. तो विषय संगू, विषयांचा संग, विषयांची आसक्ती. ज्या ठिकाणी देहाशी आणि इंद्रियाशी तादात्म्य असतं, देह मी आहे असं देहाशी काय असतं, तादात्म्य असतं, आत्मत्व असतं, देहात्मभाव दृढ असतो, त्या ठिकाणी विषयासक्ती असते. परंतु हा जो आत्मज्ञानी पुरुष आहे, त्याला जे प्राप्त असलेलं आत्मज्ञान, त्या आत्मज्ञानाच्या योगाने तो या पंचकोशाच्या पलीकडे असलेला जो आत्मा आहे तो मी आहे असं त्याला दृढ ज्ञान झालेलं असतं. मग विषयासक्ती कुठून राहणार, देहाचीच आसक्ती त्याला नाही, तर मग देहाच्या आश्रयाने राहणारे इंद्रिय, त्यांची आसक्ती कशी असेल, आणि मग त्या इंद्रियांचे विषय, त्या विषयांची आसक्ती त्याच्या ठिकाणी कशी काय असणार. त्याला स्मरण देखील त्या विषयांचं राहिलेलं नसतं. विषयी विसर पडिला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला, त्या विषयांचा समूळ विसर त्याला पडलेला असतो. तै शरीर भावना सती इंद्रिये विषय विसरती, जय सोहम भाव प्रतीती प्रकट होय. सोहम भाव प्रतीती होऊन गेले ना होवे आपल्या, तो आत्मा मीच आहे असं दृढ ज्ञान ज्यावेळेस त्याला होतं, दृढ अपरोक्ष ज्ञान ज्यावेळेस होतं, त्यावेळेस इंद्रिये विषय विसरती. ती इंद्रिय विषयांना काय होतात, विसरून जातात. जेणे इंद्रिये विसरली विषय संगू. कसं आहे ते ज्ञान आणखी, मनाचे मनपण गेले, जेथ बोलाचे बोलके पण ठेले,
जया माझी सापडले ज्ञेय दिसे, जेथ मनाचे मनपण गेले, बोलाचे बोलपण ठेले, जया माझी ज्ञेय सापडले दिसे. जेथ म्हणजे ज्या ठिकाणी म्हणजे ज्ञानाच्या ठिकाणी मनाचे मनपण गेले, मनाचं मनपण काय झालं, नाहीस झालं. म्हणजे मन संकल्प विकल्प रहित झालं. मन कशाला म्हणतात, संकल्प विकल्पात्मकम मनः. जे संकल्प विकल्प करतं त्याचं काय नाव, मन. आता हे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर ते संकल्प विकल्प करतच नाही, मग मनच शिल्लक राहिलं नाही. जे मनाचे मनपण गेले, बोलाचे बोलपण ठेले, म्हणजे वाणीचं बोलणं काय झालं, थांबलं. बोलाचा बोलकेपणा जेथे काय झाला, बंद पडला. वाणीनं आता बोलावायचं काही राहिलं नाही. जया माझी ज्ञेय सापडले दिसे, आणि ज्याच्यामध्ये ज्या ज्ञानात ज्ञेय ब्रह्म प्रत्यक्ष सापडल्यासारखं दिसतं, किंवा ज्यानं ब्रह्म काय होतं, प्राप्त होतं. मनाचे मनपण गेले, मनपणा मनस्वरूप. मनाचा मनपणा म्हणजे संकल्प. संकल्प करणं हे मनाचं काय आहे, काम आहे, मनाचं स्वरूपच आहे. बरोबर आहे. तर म्हणता मन हे त्याला नाव हे उगीच दिलेलं आहे. वाया मन हे नाव, एरवी कल्पनाची सावेव, जेणे संगे जीव दशा वस्तू. जेणे संगे वस्तूला जीव दशा, म्हणजे ज्याचा संग केल्यामुळे वस्तू म्हणजे परमात्म्याला काय झाली, जीवदशा, जीवत्व प्राप्त झालं. कोणाचा संग केल्यामुळं, या मनाचा. आणि त्याला हे जे नाव हे व्यर्थच दिलेलं आहे. म्हटले वाया मन हे नाव. मन हे नाव वाया, व्यर्थच आहे. एरवी तसा विचार केला तर कल्पनाची सावेव, सावेव कल्पना ही आकारवान कल्पना म्हणजे कोण आहे, मन आहे. लक्षात आलं. आपण कल्पना करतो की नाही, मनोरथाच्या उतरी रची ज्ञानोबराय म्हणतात. लक्षात आलं. कल्पना करत राहतात की नाही. मग कल्पना म्हणजे काय, प्रत्यक्ष आहे का? हे आता आपण काहीतरी कल्पना केली म्हणजे कल्पना म्हणजे काय, प्रत्यक्ष आहे का? नाही आहे. तसं मन नावाचं काही आहे का? ज्ञानोबराय म्हणतात नाही. पण तरी देखील मानलं गेलं तर ते म्हणतात गोष्ट अशी आहे, वाया मन हे नाव एरवी तसा विचार जर करून पाहिलं या मनासंबंधी, तर ही सावयव कल्पना म्हणजे मन. आपण कल्पना करावी, त्या कल्पनेनं आकार घ्यावा. कल्पना बरं का, त्या कल्पनेनं आकारवान कल्पना म्हणजे कोण, मन. मनाची मनाचं स्वरूप ज्ञानोबरायांनी सांगितलं. मग कल्पना जर सोडली तर मन काही राहील का? मातीचा जर पुतळा आहे, त्याच्यात त्याचं उपादान कारण कोण आहे, माती आहे ना. मातीलाच फक्त काय केलेलं आहे, त्याला विशिष्ट आकार दिलेला आहे. घट म्हणा, पुतळा, मूर्ती म्हणा. आता त्याच्यात ती मातीच काढून घेतली, काय राहील त्याच्यात? लक्षात आलं का? तो पुतळा किंवा घट म्हणजे नेमकं काय, आकारवान माती. लक्षात आलं. तसं मन म्हणजे काय, आकारवान कल्पना, सावयव कल्पना ज्ञानोबराय म्हणतात. मग हे ज्ञान प्राप्त ज्यावेळी त्या साधकाला होतं, त्यावेळी ते मन ते कल्पना करणं काय करतं, सोडूनच देतं ना. आता कल्पना करणं सोडलं म्हणजे मनपणा काय झाला त्याचा, नाही. अग्नी आहे, दाहकत्व हा त्याचा काय आहे, धर्म आहे. त्याने जर सोडला त्याला अग्नी कोण म्हणेल, वन्नी त्याचा तो दाहकत्व हा जो धर्म आहे तो जर त्यानं सोडला तर त्याला अग्नी कोण म्हणेल. तो जाळू शकतो म्हणून तर त्याला काय म्हणतात, अग्नी म्हणतात. त्यानं त्याचा धर्म जर सोडून दिला तर त्याला अग्नी कोणी म्हणेल का, नाही. तसं कल्पना करणं सोडलं तर मन काही शिल्लक राहील का, शिल्लक राहणार नाही. पण हे कधी घडतं, ते ज्ञान प्राप्त झालं. कोणतं ते सांगणार आहेत पुढं, ते ज्ञान पैगा परवे, तिथं जायचं आहे आपल्याला. मनाचे मनपण गेले. मनाचा मनपणाच काय होत असतो, आत्मस्वरूपापर्यंत आपल्याला पोहोचू देत नाही. मनाचा मनपणा म्हणजे कल्पना करणं. न करी रे मना काहीच कल्पना, चिंतिया चरणा विठोबाच्या. तुकोबारायांचा अभंग आहे, ही सुरुवात आहे त्याची. ते सांगतात मनाला, मना तू काही दुसऱ्या कल्पना करू नको, या विठोबाच्या चरणाचं काय कर, चिंतन कर. म्हणजे मग काय होशील, तू विठ्ठल स्वरूपच होऊन जाशील. मन हे राम
झाले मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीसी आले. तसंही अनेक वेळेस मी सांगितले चिंतन करताना, भगवान भाष्यकारांची पंक्ती देखील तशीच आहे. चित्तम चिद इति जाणीयात तकार रहितो यदि तकारो विषयाध्यास हा, असं म्हटलेलं आहे त्यांनी. चित्त शब्द आहे ना, त्याच्यामध्ये 2 तकार आहेत, डबल तला त जोडलेला आहे, एक अर्धा आहे आणि एक पूर्ण आहे. तो पूर्ण तकार जर काढून घेतला तर काय राहतं खाली शिल्लक? चित. चित म्हणजे ज्ञानमय, ज्ञानस्वरूप. चित हे परमात्म्याचं स्वरूप आहे. सच्चिदानंद घन कोण आहे? परमात्मा आहे. चित्त म्हणजे मन, आणि त्याच्यातला एक त काढला तर चित म्हणजे परमात्मा. म्हणजे मनाला परमात्मा होण्यामध्ये काय आडवं येत आहे? त. लक्षात आलं? तकारो विषयाध्यास हा, तकार म्हणजे विषयांचा अध्यास. तो बाजूला काढला की मन हेच कोण आहे? राम आहे. झाले काय? मन हे राम झाले काय? ते आहेच आहे. लक्षात आलं का? त्यानं ते विषयांचं स्मरण केलं, कल्पना केली, म्हणून ते मनपणाला आलं. मनपणा शब्दाचा अर्थ आहे कल्पना, संकल्प. ह्या ज्ञानाच्या प्राप्तीनं मनाचा मनपणा काय होतो? नाहीसा होतो. मनाचे मनपण गेले, जेथ बोलाचे बोलकेपण ठेले. बोलाचा बोलकेपणा काय होतो? बंद पडतो. बोलाचा म्हणजे वाणीचा, वाणी म्हणजे शब्द. शब्द तिथं पोहोचू शकत नाही आहे. ही वाणी आहे, या वाणीचा प्रकाशकच कोण आहे? आत्मा आहे. या वाणीला प्रकाशित कोण करतो? तो आत्मा. वाणी त्याचं प्रकाशन कसं काय करेल? लक्षात आलं का? उपनिषदामध्ये सांगितलंय की नाही, जे आपण पाहतो तो परमात्मा नाही, तर ज्यामुळं पाहतो तो कोण आहे? परमात्मा. जे ऐकतो तो परमात्मा नाही, ज्याच्यामुळं आपण ऐकतो तो कोण आहे? परमात्मा. तसंच आहे, जे बोलतो तो परमात्मा नाही आहे, ज्याच्या सामर्थ्यानं बोलतो तो कोण आहे? परमात्मा आहे. मग वाणीचा प्रकाशक कोण आहे? परमात्मा आहे. आणि मग परमात्मा वाणीचा प्रकाशक आहे, शब्दाचा प्रकाशक आहे. ते शब्द त्या परमात्म्याचं प्रकाशन कसं काय करू शकतील? करू शकणार नाही. हा त्याचा उपयोग आहे, शब्दाचा उपयोग नाही असं थोडंच आहे. शब्द हा बहुसाल उपकाराची राशी. उपकाराची रासच आहे कोण? शब्द. तिथपर्यंत घेऊन जाण्याला उपयोगी पडतो. पण जे स्वरूप ज्ञान आहे त्याचं प्रकाशन शब्द करू शकत नाही. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह. वेदानं सांगितलं, ती वाणी मनाला घेऊन त्या देवाला जाणायला गेली आणि पुन्हा मागं आली. जाणलं का? नाही, हिरमुसलेपणाने मागं आली. अप्राप्य, न प्राप्त करता. कारण ती वाणी तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. मनोवाचातीत तुझे हे स्वरूप म्हणवणी माप भक्ती केली. तुकोबारायांनी त्याच श्रुतीचा अनुवाद मराठीमध्ये केलेला आहे. तुझं स्वरूप हे परमात्म्या कसं आहे? मनोवाचातीत, मनाच्याही अतीत आणि वाणीच्याही अतीत आहे. मन तिथपर्यंत पोहोचू शकत नाही आणि वाणी देखील तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. जेथ बोलाचे बोलकेपण ठेले. काही लोक असतात की नाही, खूप बोलणारे पण काही ठिकाणी गेल्यानंतर बंद होत जातात. लक्षात आलं? त्यांच्यापेक्षा कोणी मोठा ज्ञानी माणूस आला की तिथं त्यांचं बोलणं काय होऊन जातं? बंद. अडाणी लोकात कितीतरी बोलत राहतात, पण तिथं गेलं की त्यांचं बोलणं काय होऊन जातं? त्यांच्या त्या ज्ञानाच्या सामर्थ्यापुढं काय होतं? बंद पडतं. तसं ही जी वाणी आहे, हा जो शब्द आहे, इकडं बडबड बडबड करेल तो, पण परमात्मा स्वरूपाचं वर्णन करण्यामध्ये तो काय होतो? मुकावेत. वेद मुके झाले. वेद किती बडबड आहे तो वेद. लक्षात आलं का? वेदू काय काय न बोले, बोलतच राहतो वेद सगळ्याच गोष्टीविषयी. वेद अनंत बोलिला, अनंतावय वेदा हा. पण तिथं मात्र काय होतो? तो मुका होतो, मौन होऊन जातो. जेथ बोलाचे बोलके पण ठेले, जया माझी सापडले ज्ञेय दिसे. ज्ञेय म्हणजे जाणण्यास योग्य अशी वस्तू, त्याला म्हणतात ज्ञेय. आता ब्रह्म हे वस्तुतः काही ज्ञेय नाही आहे. जसं ही वस्तू आहे ही ज्ञेय आहे,
म्हणजे जी जाणल्या जाते त्याला काय म्हणतात? ज्ञेय. परमात्मा त्या दृष्टीनं ज्ञेय नाही आहे, पण तरी देखील त्याला ज्ञेय म्हटलं जातं. त्याचं कारण वेगळं आहे. गोष्ट लक्षात आली? या समस्त वस्तू ज्या आहेत त्या ज्ञेय आहेत. का ज्ञेय म्हटलं जातं? त्या जाणल्या जातात म्हणून त्यांना काय म्हणतात? ज्ञेय. ज्याचं ज्ञान होतं त्या वस्तूला म्हणतात ती वस्तू काय आहे? ज्ञेय आहे. आता ह्या वस्तूचं ज्ञान मला होतंय, मी ऐकतो त्या शब्दाचं ज्ञान आपल्याला होतंय, आता रूपाचं ज्ञान आपल्याला होतंय, स्पर्शाचं ज्ञान होतंय, गंधाचं काय होतंय ज्ञान, रसाचं काय होतंय ज्ञान होतंय. म्हणून ज्याचं ज्याचं ज्ञान होतंय त्या त्या वस्तू काय आहे? ज्ञेय आहे. मग परमात्म्यालाही ज्ञेय म्हटलं गेलं तर मग तोही असाच आहे का? असा नाहीये, पण तरी देखील त्याला काय म्हटलं गेलं? ज्ञेय म्हटलं गेलं. त्याचं कारण ज्ञानोबारायांनी सांगितलं. तरी ज्ञेय ऐसे म्हणणे वस्तू ते येण्याची कारणे, जे ज्ञाने वाचून कवणे उपाया नाही. या वस्तूला परमात्म्याला ज्ञेय असं जे म्हटलं गेलं त्याचं कारण ज्ञानोबारायांनी सांगितलं. ज्ञाना वाचून दुसऱ्या उपायांनी त्याला जाणता येत नाही म्हणून त्याला ज्ञेय म्हटलं. बारकावा आहे, लक्षात आलं तर पहा. ज्ञानाने तो जाणला जातो म्हणून ज्ञेय नाही, ज्ञाना वाचून दुसऱ्या कशानेही जाणल्या जात नाही म्हणून तो ज्ञेय आहे. लक्षात आलंय का? आलं? ठीक, येईल कधीतरी लक्षात आलं. ज्ञानाने तो जाणला जातो म्हणून ज्ञेय नाही. या वस्तू ज्ञानाने जाणल्या जातात ना. ज्ञाना वाचून दुसऱ्या कशाने तो जाणल्या जात नाही म्हणून त्याला काय म्हणतात? ज्ञेय. ज्ञानोबारायांनी सांगितलं. जया माझी सापडले ज्ञेय दिशे. जे स्वरूप ज्ञानाचं वर्णन चाललंय, ज्या ज्ञानामध्ये ज्ञेय ब्रह्म प्रत्यक्ष सापडल्यासारखं दिसतं, म्हणजे प्रत्यक्ष गोचरच होतं. त्या ज्ञानातच ते आपल्याला काय होतं? प्राप्त होतं. म्हणजे ते ज्ञान आणि ब्रह्म हे काही दोन वेगळ्या वस्तू नाही आहेत. एकाच वस्तूची ही काय आहेत? दोन नावं आहेत. ज्ञान आणि देव, परमात्मा, ब्रह्म हे काही वेगळे नाही आहेत. ते आत्म्याचं काय आहे? स्वरूपच आहे. ज्ञान हे आत्म्याचं काय आहे? स्वरूप आहे, गुण नाही आहे. त्या नैयायिकांनी मानलं तसा आत्मा आणि त्या आत्म्याच्या ठाई असलेला ज्ञान हा गुण, तसं नाही. आत्मा ज्ञान स्वरूपच आहे. लक्षात आलं का? सूर्याचा प्रकाश, सूर्याच्या ठिकाणी प्रकाश आहे का? प्रकाश म्हणजेच सूर्य आहे. प्रकाश हे सूर्याचं काय आहे? स्वरूप आहे. त्याचं काय आहे? ते स्वरूप आहे. जया माझी सापडली ज्ञेय दिसे. अजून त्या ज्ञानाचं वर्णन करतात. जेथ वैराग्याचा पांगू फिटे. पांग फिटतो म्हणजे वैराग्याचं दारिद्र्य संपतं. वैराग्याचे कष्ट काय होतात? नष्ट होतात, नाहीसे होतात. मराठीत म्हणतो की नाही, पांग फिटला. पांग फिटला म्हणजे काय झालं? आता ते कष्टाचं काय झालं? चीज झालं. आता कष्ट काय झाले? थांबले. लक्षात आलं का? दारिद्र्य काय झालं? अवकाळा काय झाली? दूर झाली. त्याला म्हणतात पांग फिटणे. पांग शब्दाचा अर्थ आहे हाल. फिटणे म्हणजे नष्ट होणे. लक्षात आलं का? ज्या ज्ञानामध्ये वैराग्याचं दारिद्र्य काय होतं? संपतं. विवेकाचाही सुसू तुटे. विवेकाची देखील काय होते? हाव नष्ट होते. विवेक हावरा झालेला आहे. कशासाठी? त्या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी. तो विवेक जो हावरा झाला त्याची जी हाव आहे ती सुद्धा काय होते? बंद पडते. जेथ न पाहता आपण पे सहज भेटे. ज्या ठिकाणी न पाहता म्हणजे पाहण्याची क्रिया न करता सुद्धा आत्मस्वरूप आपोआपच दिसतं, आपण होऊन भेटतं. जिथे डोळ्यानं न पाहता आपलं स्वरूप काय होतं? आपल्याला प्रत्यक्ष होतं. ब्रह्मरूपानं काय होतं? आपलं स्वरूप आपल्याला प्रत्यक्ष होतं. जे याच्यातही तीन मुद्दे सांगितले. वैराग्याचा पांगू फिटे, विवेकाचा सोसू तुटे आणि जेथ आपण पे न पाहता सहज भेटे. आपलं स्वरूप आपल्याला न पाहता सुद्धा सहज काय होतं? भेटतं, प्राप्त होतं. जेथ वैराग्याचा पांगू फिटे. पांग म्हणजे कष्ट. कष्ट संपतात. कुणाचे? वैराग्याचे. हे पहा, ज्ञान रक्षणासाठी वैराग्याची काय आहे? आवश्यकता आहे. वैराग्य नसेल तर ते ज्ञान टिकू शकत नाही. तरी विरक्ती वाचोनी की ज्ञानाशी तगण्याची नाही. ज्ञान तगच धरू शकत नाही.
कशाशिवाय? वैराग्याशिवाय. आता वैराग्य हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे ज्ञानप्राप्तीमध्ये. कारण साधन चतुष्टय सांगतानाच विवेक, वैराग्य, ते समाधी, षटक आणि मुमुक्षुत्व, दुसराच साधन सांगितलं काय? वैराग्य. ते जे वैराग्य आहे त्या वैराग्याचं दारिद्र्य संपतं, वैराग्याचा पांग फिटतो, म्हणजे त्या वैराग्याचं सार्थक होतं. कशामध्ये? ज्ञानप्राप्तीमध्ये. लक्षात आलं का? परत लक्षात घ्या, त्या वैराग्याची सार्थकता ज्ञानप्राप्तीतच आहे. विषयांतर होणार नाही पण तरी सांगून ठेव. विवेका वाचून ते वैराग्यही काही कामाचं नाही आणि त्या वैराग्या वाचून विवेकही काय कामाचा नाही. ते विवेका वाचून वैराग्य आंधळ आहे, वैराग्या वाचून विवेक काय पांगळा आहे, असं सांगितलेलं आहे संतांनी. नुसतं मौखिक विवेक आहे आणि वैराग्य नाही. हे मिथ्या आहे, हे भासमात्र आहे. लक्षात आलं का? हे अध्यस्त आहे, हे खोटं आहे, असत जड दुःखरूप आहे प्रपंच, असं फक्त मुखानं बोलतो. मुखे बोले ब्रह्मज्ञान. लक्षात आलं का? पण मनामध्ये धन आणि मान. तुकाराम महाराजांनी सांगितलं असे लोक असतात म्हणे, ऐसियाची करिता सेवा आणि काय सुख होय जीवा. म्हणजे तुम्हाला सांगून ठेवलं. लक्षात आलं का? सेवा करावी, कारण हे पुढचा श्लोक येईल आता सेवेचं महत्व सांगणारा. कोणता? तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. पण कोणाची सेवा केल्यानं तो लाभ होईल? नुसता मुखानं ब्रह्मज्ञान बोलतोय, सगळं शास्त्र त्याला काय आहे? अवगत आहे, पण वैराग्य नाही, मौखिक विवेक आहे. त्या एक श्लोक विसरलो मी, त्या योग वासिष्ठामध्ये मोठा विवेकाचा विचार केलेला आहे. त्यांनी सांगितलं मौखिक जो विवेक आहे ना तो अविवेकच आहे. त्या श्लोकाचा अर्थ तसा आहे. मौखिक विवेक म्हणजे जणू काय अविवेकच, फक्त बोलतोय तो, तोंड भरो का विचार. अंतरी विषयाची थारा. लक्षात आलं का? फक्त तोंड त्याचं काय कशाने भरलेलं आहे? विचारानं, विवेकानं भरलेला आहे. त्याला वैराग्याची जोड असेल तर तो विवेक काय आहे? उपयोगी आहे. तुकोबारायांचं वर्णन केलं की नाही, विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळ अग्नी जायचा. मला जे महत्वाचं सांगायचं ते पुढं आहे. काही मध्ये नुसता विवेक आहे, वैराग्याचा पत्ता नाही. काही मध्ये नुसतं काय आहे? वैराग्य आहे, विवेकाचा पत्ता नाही. त्या वैराग्याचा उपयोग याच्यातच की ते ज्ञान प्राप्तीत सहाय्यक ठरलं पाहिजे, ते ज्ञानाकडे घेऊन जाणारं असलं पाहिजे. त्या विवेकाचा पांग तेव्हाच फिटेल ज्यावेळेस काय प्राप्त होईल? ज्ञान प्राप्त होईल. अज्ञानी कितीतरी विवेकी लोक आपल्याला दिसतील, ज्ञानाचा पत्ता नाही, वैराग्य मात्र प्रचंड वैराग्य. आपण जर गेलो उत्तरे तिकडं कुठं, आता गेलो नाही आपण याला कुंभमेळ्याला वगैरे नाही गेलो, नाही तर भेटले असते आपल्याला अनेक लोक. ज्ञानाचा काही नाही, पत्ता नाही, केवळच नुसतं कडकडीत वर, त्याचा काही उपयोग नाही आहे. पण हे जे स्वरूपभूत ज्ञान आहे त्याचं वर्णन त्यांनी केलं. जेथ वैराग्याचा पांगू फिटे. ते ज्ञान प्राप्त झालं तर वैराग्याचा काय फिटतो? पांग फिटतो. वैराग्याचं दारिद्र्य काय होतं? नष्ट होतं. मग आता आपल्याला वैराग्याचे दोन प्रकार करावे लागतील. लक्षात आलं का? दरिद्री वैराग्य आणि ज्याचं दारिद्र्य फिटलंय, पांग फिटलंय, असं श्रीमंत वैराग्य. बरं का? इथं सुचलंय. तर दरिद्री वैराग्य कोणाचं? नुसतं वैराग्य आहे पण ज्ञान प्राप्त झालेलं अजून त्या वैराग्याचा पांग फिटलेला नाही, दारिद्र्य चालूच आहे. आणि ज्याला ते ज्ञान प्राप्त झालं, स्वरूपभूत ज्ञानापर्यंत जो पोहोचला, तोही त्या वैराग्याच्या आधारानंच पोहोचला, पण आता त्याच्या वैराग्याचा पांग काय झाला? फिटला. त्याचं वैराग्य कृतार्थ झालं, त्याचं वैराग्य सार्थकी लागलं, त्या वैराग्याचा पांग फिटला. जे वैराग्याचा पांगू फिटे, विवेकाचाही सोसू तुटे. विवेकाची हाव काय होते? बंद पडते. सोस म्हणजे हाव. विवेक म्हणजे काय? सार आणि असार. कशाला सार काय असार काय हे कळणं, त्याला काय म्हणतात? देखे सारा सार
विचारिता भ्रांती ते पाही असारता तरी सार ते स्वभावता नित्य जाणे. काय देखे सारासार विचारिता, सारासार विचार करून पाहिला असता भ्रांती ते पाही असारता आणि सार ते स्वभावता नित्य जाणे. म्हणजे परमात्माच नित्य आहे, तद व्यतिरिक्त संपूर्ण जगत हे काय आहे, असत आहे, अनित्य आहे, दुःख रूप आहे, हे जाणून घेणं. तो विवेक कुठे होतो? संतांच्या सान्निध्यात होतो. संत तेथ विवेक असणे की जे संत जेथे असतात तेथेच काय असतो? विवेक असतो. विवेक संतांच्याच कृपेनं काय होत असतो? प्राप्त होत असतो. बैसता संतांचे संगती, कळो आले कमळापती. काय कळो आले? आपले कोणीच न, याला तर विवेक म्हणतात ना. आपलं कोणीच नाही परमात्म्याशिवाय हे निश्चयानं कळून येणं यालाच काय म्हणतात? विवेक. आणि तो कुठे प्राप्त होतो? संतांची संगती, बैसता. संतांच्या संगतीत बसलो, पुस्तक वाचून नाही. लक्षात आलं का? संतांच्या संगतीत त्यांच्या सानिध्यात बसलं असता म्हणजे सत्संगात आपण गेलो असता, काही श्रवण वगैरे केलं असता, आपल्याला काय होतो? विवेक होतो. आणि तो जो विवेक आहे त्या विवेकाची हाव, विवेकाची काय हाव आहे? ज्ञान प्राप्त व्हावं. विवेक कशासाठी? त्या स्वरूपभूत ज्ञानाकरिता. केवळ विवेक असणं म्हणजे ज्ञान असणं असं नाही आहे. केवळ जो विवेक आहे मौखिक विवेक, नुसतं मुखानं ब्रह्मज्ञान बोलणं, हा काही खरा विवेक नाही आहे. त्याला ते वस्तुतः ती गोष्ट कळून येणं. पण तो विवेक, त्या विवेकाची हाव बंद पडते कुठं? या स्वरूपभूत ज्ञानामध्ये. आणि जेथ न पाहता सहज भेटे आपण पे. आणि ज्या ठिकाणी आपल्याला आपलं स्वरूप सहज काय होतं? भेटतं, म्हणजे ब्रह्मरूपानं प्रत्यक्ष होतं त्या स्वरूपभूत ज्ञानामध्ये. तसंही आपल्याला आपण भेटलेलो नाहीत अजून. लक्षात आलं का? आपण शोध घेतोय दुसऱ्याच गोष्टींचा, पण आपलंच आपल्याला भेटायचं काय झालेलं आहे? राहिलेलं आहे. आपण दुसऱ्या लोकांना भेटतो, याला भेटतो, त्याला भेटतो, भेटायला जातो, भेटायला बोलवतो लोकांना. अनेक गोष्टींचा शोधही घेतात माणसं. जगात काय आहे, पृथ्वीत काय आहे, समुद्रात काय, आणखी अंतराळात काय आहे. पण आपलंच आपल्याला भेटायचं राहिलेलं आहे. आपण दर्शन करतो दुसऱ्या अनेक गोष्टींचं करतो, पण आत्मदर्शन ज्याला म्हणूया, आपलंच आपल्याला दर्शन, ते या ज्ञानात होतं. जेथ न पाहता सुद्धा दर्शन होतं. लक्षात आलं का? न पाहता म्हणजे डोळ्यानं न पाहता आपलं स्वरूप सहजच आपल्याला काय होतं? प्रत्यक्ष होतं. म्हणजे मी परब्रह्म स्वरूप आहे ही जाणीव होते ज्या ज्ञानामध्ये. त्या ज्ञानाचं वर्णन चाललं. एवढं जे वर्णन केलं कशासाठी केलं? काल परवा बोललो होतो आपण, ही उत्कंठा वाढवण्याकरिता. ते ज्ञान असं आहे तर मग ते मिळवायचं कसं? मग सांगतील ना श्लोकामध्ये, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेशी. तरी संताया भजावे, दुसऱ्या नाही. लक्षात आलं का? या म्हणजे ज्ञानोबारायांना भजावी तर काय होईल? ह्या ज्ञानाची प्राप्ती होईल. ज्या ज्ञानाचं एवढं मोठं वर्णन या 5 ओव्यांमध्ये ज्ञानोबारायांनी केलेलं आहे. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे. तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो. प्राणीजात वर्षत सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू.
किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवणी तिही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये दृष्टादृष्ट विजय होवावेजी एथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम शांती ब्रह्म एकनाथ महाराज की सद्गुरु बंशी महाराज की सद्गुरु जोग महाराज की जय।